नमस्कार मित्रांनो, शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. JEE मेन 2026चे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे. याचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी जे आवश्यक माहिती आहे ते माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. फॉर्म भरण्या अगोदर आपण काय काय काळजी घ्यायला पाहिजे, काय काय माहिती आपल्याला फॉर्म भरताना लागणार आहे, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर आमच्या शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दिसत राहतील. हे बघा, JEE मेनची वेबसाईट लाईव्ह झालेली आहे. याच्यामध्ये जे इन्स्ट्रक्शन आलेलं आहे, पब्लिक नोटीस, ऑनलाईन फॉर्म स्टार्ट झालेले आहे. त्याची सबमिशनची सुरुवात झालेली आहे 31 ऑक्टोबर 2025 पासून 27 नोव्हेंबर 2025 ही त्याची शेवटची तारीख आहे. तर बघा, अनाउन्समेंट ऑफ द सिटी एक्झामिनेशन फर्स्ट वीक ऑफ जानेवारी 2026. नंतर तुमची जे डेट ऑफ एक्झामिनेशन राहणार आहे ते 21 जानेवारी ते 30 जानेवारी 2026 या डेटमध्ये तुमची परीक्षा राहणार आहे. ठीक आहे. आणि डेट ऑफ डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट 12 फेब्रुवारी 2026ला तुमचा फर्स्ट सेशनचा रिझल्ट डिक्लेअर होणार आहे. ते बघा, कॅन्डिडेट ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला ऑप्शन आहे रजिस्ट्रेशन फॉर JEE मेन 2026. तर याचा फॉर्म कसा भरायचा, काय भरणारा तो आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. त्याचा एक नवीन व्हिडिओ येईल, त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की फॉर्म कसा भरायचा, काय भरायचा. त्याच्यासाठी आमच्या शिवगणेश ऑनलाईन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तो व्हिडिओ तुम्हाला बघता येईल. ठीक आहे. आता आपण बघणार आहोत की एक्झामिनेशन सिटीज कोणत्या कोणत्या आहेत फॉर्म भरण्यासाठी. तर महाराष्ट्रामध्ये आपण बघूया की कोणत्या कोणत्या एक्झाम सिटी आहेत. तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रायगड, सांगली, ठाणे, वर्धा, बीड, बुलढाणा वगैरे भरपूर साऱ्या सिटी आहेत जिथं आपण एक्झामसाठी आपण निवडू शकतो. तर एक्झाम सिटी कशा निवडायचा ह्या मी जो व्हिडिओ बनवेल याच्यामध्ये फॉर्म भरताना एक्झाम सिटी कशा निवडायच्या आहे पूर्णपणे सविस्तर सांगितलेलं आहे. ते बघा, एक्झाम सिटी आहेत, नागपूर आहे, नाशिक आहे, पुणे आहे, भरपूर सारे जिल्हे आहे, जळगाव आहे, भरपूर सारे आहेत. त्याच्यामध्ये आपण बघू शकता बुलढाणा आहे, परभणी, गडचिरोली, जालना, कोपरगाव, पंढरपूर, सिन्नर असे वेगवेगळे एक्झाम सिटी आहेत. तर बघा, आपल्याकडे फॉर्म भरण्यासाठी 3 ऑप्शन राहतील, न्यू रजिस्ट्रेशन, लॉग इन. तर ज्यांना फर्स्ट टाईम जे फॉर्म भरत आहे त्यांना न्यू रजिस्ट्रेशन, आणि ज्यांनी रजिस्ट्रेशन करून आता फॉर्म भरायचे आहे त्यांना लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करून लॉग इन करून आतमध्ये फॉर्म भरायचा आहे. तर आता आपण त्याचं इन्फॉर्मेशन बुलेटिन चेक करूया. याच्यामध्ये बघा, सविस्तर माहिती दिलेली राहते पूर्ण. याच्यामध्ये जे माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये बघा, आता ऑनलाईन सबमिशन व ॲप्लिकेशन फॉर्म स्टार्ट झालेला आहे 31 ऑक्टोबरपासून 27 नोव्हेंबर 2025 ही त्याची शेवटची तारीख राहील संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. ठीक आहे. त्याच्यानंतर लास्ट डेट राहणार तुमची 27 नोव्हेंबर. नंतर तुम्ही फॉर्ममध्ये करेक्शन करू शकता. त्या करेक्शनची डेट वेबसाईटवरती येऊन जाईल, नोटिफिकेशन येईल, त्याच्यामध्ये डेट राहील. नंतर तुम्ही सिटी ऑफ इंटिमेशन स्लिप, तुम्हाला कोणती सिटी मिळाली एक्झामसाठी आता जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये तुम्हाला समजून जाईल, त्याचं डिक्लेरेशन येईल, तुम्ही ते चेक करू शकता. नंतर ॲडमिट कार्ड येतील 3 ते 4 दिवसा अगोदर तुमच्या एक्झामच्या. नंतर 21 जानेवारीला तुमची डेट राहील एक्झामची. ठीक आहे. नंतर सेशन 2चं पण असाच टाईम टेबल आलेला आहे. तर त्याच्यामध्ये ऑनलाईन फॉर्म केव्हा सुरू होणार आहे, तर जानेवारी 2026मध्ये ते सेकंड सेशनसाठी फॉर्म सुरू होतील. ज्यांना सेकंड सेशन द्यायचं आहे ते देऊ शकता. नंतर ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन, एक्झाम तुमची 3 घंट्यांची राहील. BE BTech फर्स्ट पेपर हा 3 घंट्यांचा राहील, आणि BE आर्किटेक्चरसाठी, BE प्लॅनिंगसाठी तुम्हाला 3 घंटे 30 मिनिट म्हणजे 3.5 घंटे वेळ राहील. नंतर बघा, जे शिफ्ट राहतील एक्झामच्या टायमिंगच्या, ते फर्स्ट शिफ्ट राहील तुमची 9 ते 12 आणि सेकंड राहील. त्याच्यामध्ये दिलेलं आहे पूर्ण बघा. नंतर फीज जे आहे फॉर्म भरण्यासाठी ते BE BTech पेपर फर्स्ट जे भरतील त्यांना जनरल कॅटेगरीसाठी मेलसाठी 1000 रुपये आणि मुलींसाठी 800 रुपये. नंतर जनरल EWS किंवा OBC NCL म्हणजे जे नॉन क्रिमिनलमध्ये OBC आहेत त्यांना मेल मुलांसाठी 900 रुपये, मुलींसाठी 800 रुपये. नंतर SC ST PWD PWBD हे जे कॅन्डिडेट आहेत यांना मुलांसाठी 500 रुपये, मुलींसाठी 500 रुपये. नंतर थर्ड जेंडरसाठी 500 रुपये फी राहणार आहे. ठीक आहे. हे फी राहणार आहे BE BTech पेपर फर्स्टसाठी. तर तुमचा जो
सब्जेक्ट राहणार आहे त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स, फिजिक्स अँड केमिस्ट्री. टाईप ऑफ क्वेश्चनमध्ये मला ऑब्जेक्टिव्ह टाईप राहतील, MCQs. ठीक आहे. मोड ऑफ एक्झामिनेशन कॉम्प्युटर बेस CBT मोड, पेन पेपर नाही, कॉम्प्युटर बेसच एक्झाम होईल. नंतर पॅटर्न ऑफ एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला सब्जेक्ट वाईज डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. मॅथमॅटिक्सच्या सेक्शन Aचे 20 क्वेश्चन, नंतर सेक्शन Bचे 5 क्वेश्चन, असे 25 क्वेश्चन 100 मार्कांसाठी. तसेच फिजिक्स चे 20 सेक्शन A 5 क्वेश्चन सेक्शन Bचे 100 मार्कांसाठी. नंतर केमिस्ट्री सेक्शन Aचे 20 प्रश्न राहतील, सेक्शन Bचे 5 प्रश्न राहतील 100 मार्कांसाठी. अशा प्रकारे टोटल 75 क्वेश्चन राहतील 300 मार्कांसाठी. आणि निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे मित्रांनो. याला निगेटिव्ह मार्किंग इनकरेक्ट ॲन्सरसाठी राहणार आहे. जर तुमचं इनकरेक्ट ॲन्सर राहील त्याला निगेटिव्ह मार्किंग राहील. ते कशी राहील काय राहील ते आपण आता सविस्तर बघणारच आहोत. याच्यामध्ये बघा मार्किंग स्कीम दिलेली आहे. करेक्ट ॲन्सरसाठी 4 मार्क, इनकरेक्ट ॲन्सरसाठी -1 मार्क. म्हणजे तुम्ही 4 मार्कातला 1 मार्क तुमचा मायनस होईल जर तुम्ही समजा इनकरेक्ट एखादं ॲन्सर असेल तुमचं तर. ठीक आहे. आणि अनॲन्सरमध्ये तुम्ही ॲन्सर सोडवलेलाच नाही आहे, क्वेश्चन सोडवलेलाच नाही आहे आणि मार्क फॉर रिव्ह्यू केलेला आहे तर तुम्हाला तिथं 0 मार्क्स भेटणार आहे. नंतर ड्युरेशन ऑफ टेस्टमध्ये तुम्हाला BE BTechसाठी फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्ससाठी जे नॉन PWD म्हणजे जे हँडिकॅप नाही आहे अशा विद्यार्थ्यांसाठी 3 घंटे वेळ राहणार आहे. आणि जे विद्यार्थी हँडिकॅप आहेत त्यांना 30 मिनटं आणखी वेळ भेटणार आहे. ठीक आहे. नंतर डेट ऑफ एक्झामिनेशन तुमच्या सेशन 1ची 21 जानेवारी ते 30 जानेवारी आणि सेशन 2ची 2 एप्रिल ते 9 एप्रिल. नंतर तुमचे जे एक्झाम राहणार आहे त्याची एक्झॅक्ट डेट काय राहणार आहे, शिफ्ट कोणती राहणार आहे, CT कोणती भेटणार आहे, तर हे तुम्हाला जे तुमचं जे स्लिप राहील इंटिमेशन स्लिप त्याच्यावरती तुम्हाला ते एक्झामच्या 7 ते 8 दिवसा अगोदर तुम्हाला डिक्लेअर करण्यात येईल. ठीक आहे. नंतर टाईम ऑफ एक्झामिनेशन टायमिंग जो राहणार आहे तो 3 घंटे राहणार आहे. 9 ते 12 फर्स्ट शिफ्टवाल्यांना, सेकंड शिफ्टवाल्यांना 3 ते 6. ठीक आहे. दुपारी 3 ते 6, फर्स्ट शिफ्टवाल्यांना सकाळी 9 ते 12. तर ज्यांना 9 ते 12 शिफ्ट मिळाली त्यांना एंट्री इन द एक्झामिनेशन हॉल. ठीक आहे. 7 ते 8:30 पर्यंत तुम्हाला आतमध्ये एंट्री देण्यात येईल. आणि जे सेकंड शिफ्टवाले त्यांना 1 ते 2:30 दुपारी 1 वाजेपासून 2:30 वाजेपर्यंत हॉलमध्ये एंट्री देण्यात येईल. नंतर इन्स्ट्रक्शन देतील तुम्हाला इन्व्हिजिलेटर ते 8:30 ते 8:50 पर्यंत इन्स्ट्रक्शन देतील. नंतर तुम्हाला कॅन्डिडेटला लॉग इन करायचं आहे 8:50ला आणि तुमची टेस्ट सुरू होईल 9 वाजता. ठीक आहे. सकाळी 9 वाजता. तसा टाईम टेबल सेकंड शिफ्टवाल्यांचा पण दिलेला आहे, तो तुम्ही बघून घ्यायचा आहे. ओके. आता फॉर्म भरण्यासाठी काय आवश्यक कागदपत्र लागणार आहे त्याची लिस्ट येथे दिलेली आहे, इथे पूर्ण वाचून घ्यायची आहे. आधार कार्ड, 10वीची मार्कशीट वगैरे. नंतर फोटोचा नमुना कशा प्रकारे लागेल, व्हाईट बॅकग्राऊंड, 80% फेस आला पाहिजे तुमचा, दोन्ही कान आले पाहिजे. ठीक आहे. आमच्या CET NEET JEEच्या वेबसाईट व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला जॉईन करण्यासाठी तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरून जॉईन 2026 असा मेसेज करा. आमच्या शिवगणेश ऑनलाईन माता महाकाली रोड, रंगाई टावर, रुद्र एजन्सी या बाजूला मलकापूर आमचं सेंटर आहे. इथे येऊन आपण फॉर्म भरू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.